नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं, अगदी साध्या वाळूच्या कणापासून ते आपल्या शरीरापर्यंत, हे सगळं एका रासायनिक भाषेत लिहिलं गेलंय. आणि आज आपण याच भाषेची म्हणजेच मॉलिक्युल्सची ओळख करून घेणार आहोत. आता बघा, मिठाचा एक छोटासा कण, आपण जी हवा घेतो ती, आणि आपला डीएनए, या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल बरं? थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, हो ना? पण याचं उत्तर ते आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत लपलेलं आहे. चला शोधूया ते उत्तर. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं खोलवर जावं लागेल, म्हणजे अशा जगात जे आपल्याला थेट डोळ्यांनी दिसत नाही. हे एक अदृश्य जग आहे, जिथे या सगळ्या गोष्टींचे मूलभूत घटक तयार होतात. आणि ते उत्तर आहे, हे सगळं मॉलिक्युल्सपासून बनलेलं आहे. बरोबर, आपल्या त्या सुरुवातीच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, मॉलिक्युल्स. हेच ते छोटे छोटे कण आहेत जे आपल्या संपूर्ण जगाला आकार देतात. ठीक आहे, मग आता हा प्रश्न येतो की हा मॉलिक्यूल म्हणजे नक्की काय? आपण हा शब्द तर खूप वेळा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय आणि हे तयार तरी कसे होतात? चला समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉलिक्यूल म्हणजे एखाद्या रासायनिक पदार्थाचा सगळ्यात लहान कण, जो स्वतंत्रपणे राहू शकतो. आणि हा तयार कधी होतो? तर जेव्हा दोन किंवा अधिक अणू म्हणजे ॲटम्स एका रासायनिक बंधनाने एकत्र येतात. थोडक्यात काय, तर अणू एकत्र आले की मॉलिक्यूल बनतो. बर, आता या मॉलिक्युल्समध्ये सुद्धा दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे होमो ॲटॉमिक. नावाप्रमाणेच यात एकाच प्रकारचे अणू असतात, जसं की ऑक्सिजन गॅस, ज्यात फक्त ऑक्सिजनचेच अणू असतात. आणि दुसरा प्रकार आहे हेटेरो ॲटॉमिक. यात वेगवेगळे अणू एकत्र येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाणी, म्हणजेच H2O, ज्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू एकत्र आलेले आहेत. पण थांबा, एक प्रश्न मनात येतोय. हे अणू एकमेकांना चिकटून तरी कसे राहतात? म्हणजे त्यांना असं एकत्र बांधून ठेवणारी शक्ती कोणती आहे? हा जो ॲटॉमिक ग्लू आहे, म्हणजे हे रासायनिक बंध, ते नक्की काय प्रकरण आहे? यातला पहिला प्रकार आहे आयोनिक बंध. इथे काय होतं माहितीये, एका अणूपासून दुसऱ्या अणूकडे इलेक्ट्रॉनचं हस्तांतरण होतं. म्हणजे एक अणू आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो आणि या देवाणघेवाणीमुळेच ते एकत्र येतात. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपलं रोजच्या वापरातलं मीठ, सोडियम क्लोराईड. आता दुसरा प्रकार आहे कोव्हॅलंट बंध. हा थोडा वेगळा आहे. इथे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जात नाहीत, तर ते शेअर केले जातात, म्हणजे वाटून घेतले जातात, भागीदारी केल्यासारखं. आणि या शेअरिंगमुळेच मिथेनसारखे मॉलिक्युल्स तयार होतात. आणि मग येतो तिसरा प्रकार, हायड्रोजन बंध. हा तसा थोडा कमकुवत असतो, पण जीवसृष्टीसाठी त्याचं महत्त्व प्रचंड आहे. याच बंधामुळे पाण्याला त्याचे खास गुणधर्म मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डीएनएच्या दोन साखळ्या एकत्र टिकून राहतात. आणि यातली गंमत अशी आहे की हा बंध कमकुवत असल्यामुळेच डीएनएच्या साखळ्या गरजेच्या वेळी एखाद्या झिपरसारख्या उघडू शकतात आणि परत एकत्र येऊ शकतात. याचमुळे पेशींची विभागणी शक्य होते. तर आता बंध कसे तयार होतात हे आपण पाहिलं. चला आता अशाच काही महत्त्वाच्या मॉलिक्युल्सना भेटूया, जे आपल्या जगात वेगवेगळ्या पण खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात. सुरुवात करूया आपल्या वातावरणापासून. इथे अनेक महत्त्वाचे मॉलिक्युल्स आहेत, जसं की ओझोन म्हणजेच O3. हा तर आपल्या पृथ्वीचा संरक्षक आहे, जो आपल्याला सूर्याच्या घातक किरणांपासून वाचवतो. याउलट कार्बन डायऑक्साईडसारखे काही वायू आहेत, जे हवामान बदलाला कारणीभूत ठरतात. आणि मग सल्फर डायऑक्साईडसारखे मॉलिक्युल्स आहेत, ज्यामुळे ॲसिड रेन म्हणजे आम्ल पाऊस पडतो. आता वातावरणातून थेट आपल्या शरीरात येऊया. इथे तर जीवनदायी मॉलिक्युलचा खजिनाच आहे. आपण जे अन्न खातो त्यातून मिळणारा ग्लुकोज आपल्या पेशींना ऊर्जा देतो. डीएनए बद्दल तर आपण बोललोच, ही आपल्या जीवनाची ब्लूप्रिंट आहे. आणि हिमोग्लोबिन नावाचा एक प्रोटीन मॉलिक्यूल आहे, जो आपल्या रक्तातून प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो. खरं सांगायचं तर या मॉलिक्यूलशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. आणि हे सगळं फक्त बाहेरच्या जगात किंवा शरीरातच नाही, तर अगदी आपल्या घरातही आहे. किचनमधला खाण्याचा सोडा, कपडे धुण्याचा सोडा, एवढंच काय, आपला LPG गॅससुद्धा, हे सगळं वेगवेगळ्या मॉलिक्युल्सनीच बनलेलं आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की रसायनशास्त्र हे काही फक्त लॅबमध्ये नसतं, ते आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी घडत असतं. आत्तापर्यंत आपण काही मोजके मॉलिक्युल्सची ओळख करून घेतली, पण कधी विचार केलाय का की हे जे मॉलिक्युलर जग आहे ते किती मोठं, किती विशाल आणि गुंतागुंतीचं असेल? जरा स्क्रीनवर दिसणाऱ्या या आकड्याकडे बघा. हा आकडा इतका मोठा आहे की वाचायलाही अवघड वाटेल. याला रसायनशास्त्रात ॲव्होगॅड्रो नंबर असं म्हणतात. या आकड्याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की आपण अशा जगात राहतो जे इतक्या असंख्य लहान लहान आणि गुंतागुंतीच्या कणांनी बनलेलं आहे. म्हणजे विचार करा, एखाद्या पदार्थाच्या अगदी थोड्या प्रमाणात सुद्धा इतके मॉलिक्युल्स असू शकतात.
ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे नाही का? आणि मग प्रश्न येतो की हे छोटे छोटे मॉलिक्युल्स एकत्र येऊन मोठे मॉलिक्युल्स कसे बनवतात? याचं उत्तर आहे पॉलिमर्स. हे म्हणजे कसं, तर जसं एका साखळीत अनेक कड्या जोडून एक मोठी साखळी तयार होते, तसंच पॉलिमर्समध्ये अनेक छोटे मॉलिक्युल्स जोडून एक मोठा महाकाय मॉलिक्यूल तयार होतो. आपण रोजच्या वापरात जे प्लास्टिक पाहतो ते याचंच एक उत्तम उदाहरण आहे. तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे, मॉलिक्युल्स हे आपल्या जगाचे खरे पण अदृश्य शिल्पकार आहेत. तेच जीवन घडवतात, पर्यावरण चालवतात आणि आपल्या तंत्रज्ञानालाही आकार देतात. सगळं काही त्यांच्यावरच अवलंबून आहे. मग आता खरा प्रश्न हा आहे की निसर्गाच्या या मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्सचा वापर करून आपण म्हणजे मानवजात पुढे काय निर्माण करणार आहोत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?